मित्र हो, कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त स्वकर्तृत्वावर सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष ते थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत झेप घेणारा आणि सावंतवाडी मतदारसंघामध्ये विजयी चौकार मारणारा कोकणातील एक संस्कारशील आणि संयमी नेता, अर्थातच आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर होय. राज्याचे माजी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री म्हणून आपण स्वतःच्या हिमतीवर कर्तबगारी सिद्ध केली. म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या सरकारमधलं आपण अस्सल कोकणरत्न ठरलात. श्रद्धा आणि सबुरी या मार्गावर चालणारं आपलं कार्यकर्तृत्व अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. ऐतिहासिक सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष ते राज्याचा कॅबिनेट मंत्री आणि आता चौकार मारणारा आमदार हा आपला विलक्षण प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे. भाई आपले वडील वसंत शेठ केसरकर यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सक्षमपणे करत आहात. यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून सन 1992मध्ये आपण सक्रिय राजकारणात प्रवेश केला. स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला. सावंतवाडी शहराचे नगराध्यक्षपद भूषवलं. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून विराजमान होण्याचा मानही आपणासच जातो. 2009मध्ये आपण पहिल्यांदा आमदार झालात आणि युती सरकारमध्ये गृह व वित्त राज्यमंत्री राहिलात. सलग 3 टर्म सावंतवाडी मतदारसंघातून निवडून येऊन रेकॉर्ड प्रस्थापित केलाच, पण त्याही रेकॉर्डला आपण चौथ्यांदा चौकार मारून आपणच आपला रेकॉर्ड ब्रेक केला. एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये प्रवक्ता म्हणून संघर्षमय परिस्थिती आपण शिताफीनं हाताळली आणि म्हणूनच आपणास थेट कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी दिली गेली. शालेय शिक्षण खात्याची एक मोठी जबाबदारी आपण लीलया पार केली. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक आणि आमूलाग्र बदल आपण घडवलेत. विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री म्हणून अवघ्या महाराष्ट्रानं आपलं व्यक्तिमत्व अनुभवलं आहे. मुलांवरचा ताण, त्यांच्या पाठींवरचं ओझं कमी करण्याचा आपण मोठा निर्णय घेतला आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या कायद्यात दुरुस्ती, नवभारत साक्षरता कार्यक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, सरसकट मोफत गणेश योजना, विद्यार्थ्यांना बूट, पायमोजे, पोषण आहारात अधिक जिन्नस, शाळेत परसबागा, आजी आजोबा दिवस, स्वच्छ मॉनिटर, शिष्यवृत्तीत वाढ, दत्तक शाळा योजना, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, तसेच शिक्षण सेवक मानधनामध्ये भरीव वाढ, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ, अशा अनेक निर्णयांना आपण धाडसीपणे घेऊन शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राची होणारी वाताहत थांबवली आणि शिक्षकांमध्ये एक नवीन आशा निर्माण केली. जपानमध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अस्मिता आपण वृद्धिंगत केली आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन आणि जपान सरकार येथील महत्त्वाचा सामंजस्य करार आपल्यामुळेच भाई झाला. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचं आपण पालकमंत्री म्हणून पालकत्व सिद्ध केलं. पर्यटन जिल्ह्यात जन्म घेतल्यानं रत्नसिंधू योजनेचा अधिकाधिक फायदा कोकणच्या पर्यटनाला कसा होईल याकडे आपलं कायम लक्ष होतं आणि म्हणूनच राज्याच्या अर्थखात्यातही आपण महत्त्वपूर्ण योगदान वारंवार दिलं आहे. तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून तब्बल 5 वेळा राज्याचा अर्थसंकल्प अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं आपणच सादर केला. म्हणूनच आपलं हे सोनेरी व्यक्तिमत्व कितीही सलाम केला तरी कमी ठरणार आहे. राज्यातील कौशल्यप्राप्त तरुणांना जर्मनीत नोकरी मिळावी म्हणून आपण अनेकदा प्रयत्न केलेत आणि यासाठीच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ देखील राज्यात करण्यात आला. आज जरी आपण मंत्री नसलात तरीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामुळे कोणताही मंत्री
आपलं काम आणि मतदारसंघातली विकास कामे सहज करतात, हा आपला मापदंड. धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारे दीपकभाई आपण साईबाबांचे निस्सीम भक्त. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे विचार करणारे संवेदनशील राजकारणी म्हणून दीपकभाई केसरकर परिचित आहेत. कोकणी जनतेला त्यांनी आपलं कुटुंब मानलं आहे. बोलण्यापेक्षा कृती करणारा मी कार्यकर्ता आहे, जनतेच्या हितापेक्षा अधिक काहीच महत्त्वाचं नाही, असं सांगणारं दुर्मिळ नेत्यांमधलं व्यक्तिमत्व दीपकभाई आपण आहात. आज महाराष्ट्रातील एक यशस्वी आणि संवेदनशील माजी मंत्री आणि चौकार मारणारे संयमी नेतृत्व असलेले आमदार म्हणून आपली ओळख आहे. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रात आपण झपाटून काम केले आहे. समाजास विधायक देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहात. निरंतर दीनदुबळे, गरजू आणि जेथे जेथे कमी तेथे दीपकभाईंची हमी हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. आपल्या कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. आपण उभ्या महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील आपणास प्राप्त झालेले आहेत. दीपकभाई, आपण आपल्यातली माणुसकी सातत्याने जिवंत ठेवून अनेक होतकरू, गरजू, सामान्य कुटुंबांना आर्थिक सहकार्य देखील केलं आहे. इतरांना मदत करण्याची आपली वृत्ती आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण दिलेले योगदान हे साऱ्यांनाच अभिमान वाटेल असे आहे. आणि म्हणूनच आज आपला वाढदिवस, आपल्या वाढदिनी सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, भवतु मंगलम जन्मदिनम. आदरणीय दीपकभाई, आपणास या जन्मदिनाच्या मनपूर्वक, हृदयपूर्वक लाख लाख शुभेच्छा. श्री साईबाबा आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपल्या हातून अजून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रत्येकाला हेवा वाटेल असं कार्य घडवो, हीच श्री देव पाटेकर आणि श्री देव उपरलकर चरणी प्रार्थना.